Good evening, everyone. I hope you all are in good health. Let's start with today's lecture. This is our session number 13 for English speaking classes. So, many people have gathered already, so we can start our session. These are today's topics. We are going to learn about perfect present tense today. Okay, then we will take one conversation and we will talk on the given topic. That topic I have already given you in morning. I hope you all have been prepared for that. So let's start. Before that, let me check whether you have any messages for me. Okay, so let's start with our class today. First, we'll go for perfect present tense. We have completed with simple part of our present, past, and future tense. Then continuous type of present, past, and future tense. Now, this is the third subtype of it, that is perfect. Perfect present tense. See, perfect present tense म्हणजे काय? पूर्ण वर्तमान काळ. ठीक आहे. मग आता कधी वापरला जातो? We use this tense for unfinished and finished actions in present. Present tense में कुछ एक्शंस कंप्लीट हो चुकी है और कुछ एक्शंस ऐसी है जो पूरी तरह से कंप्लीट नहीं हुई है और उसके साथ एक अनदर एक्शन शुरू हो गई है, तो उसके साथ हम लोग परफेक्ट प्रेझेंट टेन्स यूज करते हैं. ठीक आहे. कधी वापरतो आपण पूर्ण वर्तमान काळ? जेव्हा वर्तमान काळातच काही क्रिया पूर्ण झालेल्या असतात, तर आपण त्याची जेव्हा वाक्य बघू तेव्हा आपल्याला ते आणखीन इझी होईल समजण्यासाठी. इथे दोन वाक्य दिलेत बघा. शी हॅज गॉन टू कर्नाटका. वी हॅव बीन टू लक्षद्वीप ट्वाइस. ही फक्त वाक्य ऐकून ठेवायची आहेत किंवा वाचून ठेवायची आहेत. वी विल फर्स्ट सी हाऊ दीज सेंटेन्सेस और हाऊ दीज परफेक्ट प्रेझेंट टेन्स सेंटेन्सेस आर बीन मेड. म्हणजे त्याचे फॉर्म्युले काय आहेत ते बघूया आपण, आणि मग आपण खाली वेगळे अनफिनिश्ड आणि फिनिश्ड ऍक्शन जे मी वरती लिहिलंय ते कशा पद्धतीने होतं ते बघूया. सो फर्स्ट विल गो फॉर द फॉर्मूला. देखिए, जब आप परफेक्ट प्रेजेंट टेंस में जब आप सेंटेंस बनाते हो, जब आप स्टेटमेंट मतलब पॉजिटिव सेंटेंस अगर बना रहे हो तो क्या करना है? फॉर्मूला क्या होगा? एस प्लस हैव और हैज प्लस V3 लिखा है मैंने, और V3 के ब्रैकेट में लिखा है पास्ट पार्टिसिपल. मतलब म्हणजे काय की क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं, थर्ड फॉर्म ऑफ द गिवन वर्ब और थर्ड फॉर्म ऑफ द मेन वर्ब. ओके, एंड देन ऑब्जेक्ट. हम लोगों ने एक्शन वर्ड्स पढ़े हैं, बहुत सारे एक्शन वर्ड्स देखे हैं, तो उसमें जे काही आपण एक्शन वर्ड्स बघितले त्याच्यामध्ये तुम्हाला द मेन वर्ब दैट इज उसका बेस फॉर्म दिया हुआ है, सेकंड फॉर्म दिया हुआ है और थर्ड फॉर्म दिया हुआ है. मग फर्स्ट फॉर्म म्हणजे रेग्युलर वर्ब आहे, सेकंड फॉर्म म्हणजे काय आहे? त्याचा पास्ट टेंस, उसका पास्ट टेंस है, और थर्ड फॉर्म क्या है? उसका पास्ट पार्टिसिपल है. ठीक है. जैसे फॉर एग्जाम्पल गो, गो विल बी द, मैं आपको बोर्ड पे बता देती हूँ, जस्ट वेट. जैसे देखिए, फर्स्ट फॉर्म, सेकेंड फॉर्म एंड थर्ड फॉर्म क्या होता है वर्ब का. एक वर्ड है सपोज गो, उसका सेकेंड फॉर्म मतलब पास्ट टेन्स. ठीक आहे. त्याचा भूतकाळ, गोचा भूतकाळ काय होतो? वेंट. आणि त्याचं तिसरं रूप म्हणजेच
पास्ट पार्टिसिपल, उसका पास्ट पार्टिसिपल क्या होगा? गॉन। जैसे सपोज ड्रिंक है, ड्रिंक का सेकंड फॉर्म ड्रैंक है, और उसका थर्ड फॉर्म है ड्रंक। ओके। लेकिन कुछ वर्ड्स ऐसे हैं जिसमें ये क्या है, ये इरेग्युलर फॉर्म्स है। कुछ वर्ड्स आहे जसे मी काही शब्द सांगते तुम्हाला, हे आपण बघितलेले आहेत ऍक्शन वर्ड्स बरेचसे। अगर मैंने लिया सपोज वॉक, वॉकचा फर्स्ट हा रेग्युलर वर्ब आहे, त्याचा सेकंड फॉर्म म्हणजे पास्ट पार्टिसिपल, सॉरी पास्ट टेन्स करताना आपण काय करतो, ईडी लावतो। थर्ड फॉर्म मध्ये सुद्धा तो तसाच राहतो। ठीक है, दोनों जगह पे मतलब सेकेंड फॉर्म और थर्ड फॉर्म में जब आप पास्ट टेंस या पास्ट पार्टिसिपल लिखते हो वॉक का, तो हमेशा ईडी रहेगा उसके साथ। ठीक है, तो ये कुछ रेगुलर और इरेगुलर वर्ब्स है, एक्शन वर्ड्स है, जिसको हमें अभी यहाँ पे यूज करना है। ये किस लिए बताया था मैंने स्पेसिफिकली? थर्ड फॉर्म मतलब पास्ट पार्टिसिपल, कैसे यूज, उसको यूज करना है हमें। आपल्याला काय वापरायचं येते? पास्ट पार्टिसिपल, क्रियापदाचं तिसरं रूप लक्षात ठेवायचं, थर्ड फॉर्म ऑफ द गिवन वर्ब। ओके, और बाद में ऑब्जेक्ट। पिछले क्लास में या उसके पहले की क्लास में किसी ने पूछा था कि हैव, हैज और हैड कब यूज करेंगे, तो ये है हैव एंड हैज, जो प्रेजेंट में यूज होगा। और पास्ट टेंस जब हम लोग सीखेंगे परफेक्ट पास्ट, तो उसमें हैड कैसे यूज करना है वो पढ़ेंगे। ओके, तर आता बघा स्टेटमेंट, परत एकदा आपण फॉर्म्युला बघूया। सब्जेक्ट प्लस हॅव और हॅज प्लस V3 that is third form of the given verb that is past participle and plus object। यहाँ पे मैंने एक और चीज दिखाई है, देखिए आय सोबत हॅव कोणासोबत वापरायचं आपल्याला? आय आणि खाली बघा यू वी आणि दे यांच्यासोबत हॅव वापरायचं आहे। आणि ही शी इट, ही शी इट जब ये तीन आपके सब्जेक्ट आएंगे तो उसके साथ आपको हैज यूज करना है। जैसे हम लोगों ने डू और डज यूज किया था, तो डू की जगह पे यहाँ पे अभी हम लोग हैव यूज करेंगे, और डज जिसके साथ यूज किया था उसके साथ अभी हैज यूज करेंगे। किस लिए? क्योंकि हम क्या पढ़ रहे हैं अभी? परफेक्ट प्रेझेंट टेन्स, पूर्ण वर्तमान काळात आय सोबत हॅव, यू वी दे सोबत पण हॅव वापरायचं आहे, आणि ही शी इट सोबत काय वापरायचं? हॅज। ये हैव और हैज क्या है? दे आर द हेल्पिंग वर्ब्स। ठीक है, हेल्पिंग वर्ब्स आहेत। आणि जे V3 लिहिलंय मी तो काय आहे? मेन वर्ब आहे। तो यहाँ पे मैंने स्टेटमेंट भी लिखा है, देखिए एग्जाम्पल, आई हैव कंप्लीटेड माई होमवर्क। आई के साथ हैव यूज किया है मैंने, कंप्लीट का थर्ड फॉर्म कंप्लीटेड है, और माय होमवर्क इज अ ऑब्जेक्ट। तो जसा फॉर्म्युला दिलेला आहे त्यानुसार मी हे वाक्य बनवलेलं आहे। ठीक है, जैसे फॉर्म्युला दिया है वैसे ही मैंने ये सेंटेंस बनाया है। आई हैव कंप्लीटेड माय होमवर्क, मी माझा अभ्यास पूर्ण केला आहे। पूर्ण केलेला आहे म्हणजे क्रिया पूर्ण झालेली आहे। ओके, उसी को निगेटिव बनाना है तो क्या करना है? सिर्फ हैव और हैज के बाद नॉट लिखना है। ठीक है, जर आपल्याला नकारार्थी वाक्य बनवायचं आहे, बाकी सेम स्टेटमेंटला जशी वाक्यरचना होती तशीच वाक्यरचना निगेटिव्हला असणार आहे। बघा, आय हॅव, आता नॉट लिहिलंय, आय हॅव नॉट इटन ब्रेकफास्ट टुडे, मी आज ब्रेकफास्ट खाल्ला नहीं, किंवा मी आज नाश्ता केला नहीं, मैंने आज नाश्ता किया नहीं, नहीं किया। ओके, तो इसमें भी सब्जेक्ट लिखा आई, फिर आई के साथ हैव और हैज में से कौन आने वाला है? हैव आने वाला है। नेगेटिव सेंटेंसेस इसलिए नॉट लिखा है। और V3 मतलब ईट का थर्ड फॉर्म क्या है? ईटन। देखिए कैसे होता है, पहला फॉर्म होता है ईट, इसके बाद होता है एट, और
थर्ड फॉर्म होता है उसका ईटन। ठीक आहे, ईट एट अँड ईटन, आणि म्हणून मग मी इथे काय लिहिलंय, आई हैव नॉट ईटन ब्रेकफास्ट टुडे। थर्ड है आपका क्वेश्चन, और क्वेश्चन में हम लोगों ने दो टाइप सीखे हैं, आपण दोन प्रकार बघितलेले आहेत, येस नो टाइप क्वेश्चन आणि WH क्वेश्चन। मग आता पहिला येस नो टाइप दिलाय बघा वरती। येस नो टाइप साठी आपण काय करतो, आपण सुरुवात करतो हेल्पिंग वर्ब्स ने, सहाय्यकारी क्रियापद। ठीक है, येस नो टाइप के लिए हम लोग क्वेश्चन कहाँ से कैसे स्टार्ट करते हैं, हेल्पिंग वर्ब से, और इसमें हेल्पिंग वर्ब कौन है, हैव और हैज। ठीक है, देन सब्जेक्ट लिखना है, देन आपको वर्ब का थर्ड फॉर्म लिखना है, ऑब्जेक्ट, और क्वेश्चन के लिए क्वेश्चन मार्क लिखना है। मग काय बघा प्रश्न बनवलाय मी, हॅव यू विजिटेड राजस्थान, तू राजस्थानला भेट दिली होतीस का, किंवा तू राजस्थानला गेला होतास का, क्या आप राजस्थान गए थे। ठीक है, गए हो, हैव यूज किया है। WH क्वेश्चन में क्या करना है, पहले WH क्वेश्चन लिखेंगे, उसके बाद हैव हैज लिखेंगे, फिर सब्जेक्ट प्लीज, then V3 that is third form of the verb, and then object and question mark। Where has she left her umbrella, बघा WH क्वेश्चन वेअर आला, आता सब्जेक्ट शी वापरलाय, त्यामुळे आपण त्या सब्जेक्टला अनुसरून हॅव किंवा हॅज मधला हॅज हा सहाय्यकारी क्रियापद वापरलाय। लेफ्ट, लिव्हचा थर्ड फॉर्म लेफ्ट आहे, अँड ऑब्जेक्ट इज हर अम्ब्रेला। ठीक आहे, म्हणजे तिने तिची अम्ब्रेला, तिने तिची छत्री कुठे ठेवली आहे, उसने अपना छाता कहाँ रखा हुआ है, वेयर हैज शी लेफ्ट हर अम्ब्रेला। ओके, तो ये सिर्फ तीन आपके फॉर्मूले हैं, किसके लिए, परफेक्ट प्रेजेंट टेंस यूज करते वक्त। ठीक है, स्टेटमेंट, निगेटिव्ह अँड क्वेश्चन। परत एकदा लक्षात घ्या, सब्जेक्ट सोबत प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये हॅव किंवा हॅज वापरला जातो। आय, यू, वी आणि दे सोबत हॅव वापरणार आपण, ही, शी, इट सोबत हॅज वापरणार। आय, यू, वी, दे यांच्यासोबत आपण काय वापरणार आहोत, हॅव। त्याच्यानंतर आपण काय वापरणार आहोत, क्रियापदाचं तिसरं रूप, एनी, एनीथिंग यू कॅन से। आता मी इथे इटन घेते साधं, आई हैव इटन, सपोज हम लोग लिखते हैं मैंगो। ठीक है, तो आई के साथ, यू के साथ, वी के साथ और दे के साथ हमेशा क्या यूज होगा, हैव। परफेक्ट प्रेझेंट टेन्स में आय, यू, वी और दे के साथ हॅव यूज होगा। त्याच्यानंतर काय येतं, क्रियापदाचं तिसरं रूप, आणि मग येतो तुमचा ऑब्जेक्ट। हेच आपण जेव्हा हॅज वापरायचं आहे, ही, शी आणि इट हे जर सब्जेक्ट असतील, तर ही, शी, इट के साथ क्या आता है, हैज आता है। परफेक्ट प्रेजेंट टेंस में ही, शी, इट के साथ कौन सा हेल्पिंग वर्ब आएगा, हैज, और फिर बाकी सब सेम रहेगा, आपका थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब और ऑब्जेक्ट। ही हैज ईटन केक, शी हैज ईटन केक, इट हैज ईटन केक। ओके, समजलंय तुम्हाला हे, प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं फॉर्म्युला कळलेत का, सांगा मला जरा चॅट बॉक्स मध्ये। हैव यू अंडरस्टूड दिस फॉर्मूलाज, ओके। अभी उसको कहाँ और कैसे यूज करना है देखते हैं। बघा परत एकदा मी वरची लाईन वाचते,
वी यूज दिस टेन्स फॉर अनफिनिश्ड अँड फिनिश्ड ऍक्शन्स इन प्रेझेंट. आता बघूया काय आहे. अनफिनिश्ड ऍक्शन्स कोणी वाचेल का हे? विल रीड दिस. नलावडे मॅडम वाचा. Unfinished action. We use this tense when we want to talk about unfinished action or states or habits that started in the past and continue to the present. Usually, we use it to say how long and for this, we, since or for. हा, वी यूज लिहायचं राहिलं माझं, सॉरी फॉर दॅट. थँक्यू सो मच. बघा, we use this tense when we want to talk about unfinished actions or states or habits that started in the past and continue to the present. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की ह्या अनफिनिश्ड ऍक्शन्स आहेत, म्हणजे चालू झालेले आहेत पास्ट मध्ये आणि अजूनपर्यंत चालू आहेत. ओके, आणि त्याच्यासाठी मग आपण सिन्स किंवा फॉर असे शब्द वापरतो अशी वाक्य दाखवण्यासाठी. आणि हाउ लॉन्ग म्हणजे किती वेळापर्यंत, कितने टाइम तक. ऐसा जब हमें कुछ चीजों के बारे में बोलना है तो वो है आपकी अनफिनिश्ड एक्शंस, और प्रेजेंट में हम लोग उसको परफेक्ट फॉर्म में बोलते हैं. ठीक है, जैसे आई हैव नोन हिम सिंस 2002. मैं उनको 2002 से जानती हूँ या जानता हूँ. ठीक आहे, मी त्यांना 2002 पासून ओळखतो. म्हणजे इथे काळ दिलेला आहे बघा, हाऊ लॉंग, किती वेळासाठी असं. शी हॅज लिव्ड इन बेंगलुरू फॉर 3 years. ती बेंगलुरू मध्ये 3 वर्षासाठी होती किंवा 3 वर्ष राहत होती. ठीक है, वो बेंगलुरू में 3 साल रह रह रही थी. आय हॅव वर्क हियर फॉर 6 months. मी इथे 6 महिने काम केलेलं आहे. ठीक आहे, आता इथे बघा याच्यामध्ये सिन्स आणि फॉर वापरलंय, जो मैंने बोल्ड किया है, सिन्स और फॉर. तो वो सिंस और फॉर कभी यूज करना है वो भी यहाँ पे ब्लू लाइंस में लिखा है, देखिए. वी यूज सिंस विद अ फिक्स टाइम इन द पास्ट. जैसे शी हैज बीन हियर सिंस 3 PM. ठीक है, आपको अगर टाइम फिक्स्ड पता है तो आप सिंस यूज कर सकते हो. जैसे यहाँ पे ब्रैकेट में लिखा है, देखिए, कुछ साल अगर आपको पता है, 2002 परफेक्ट पता है, डेट पता है 11 नवंबर लास्ट ईयर, ईयर पता है आपको, और यहाँ पे जो एक्झाम्पल दिया है, शी हॅज बीन हियर सिन्स 3 PM, तर आपल्याला वेळ पण परफेक्ट माहिती आहे की 3 वाजल्यापासून ती इथे आहे. ओके, देन फॉर कब यूज करते हैं? वी यूज फॉर विथ अ पीरियड ऑफ टाइम. यहाँ पे आपको अप्रोक्सीमेट टाइम पता है, लेकिन फिक्स कब से कब, मतलब कुठल्या वेळेपासून कुठल्या वेळेपर्यंत परफेक्ट माहिती नाहीये, त्यावेळी आपण फॉर वापरतो. बघा, जसं 2 hours ते कोणतेही 2 तास असू शकतात. 3 years कोणतेही 3 वर्ष असू शकतात. 6 months इथे असं नाही दिले की जानेवारी पासून जून पर्यंत, हे कुठलेही 6 months असू शकतात. अशा वेळी फॉर वापरायचं आहे. आणि जेव्हा तुम्हाला परफेक्ट माहिती आहे त्यावेळी तुम्ही सिन्स वापरायचं आहे. ओके, शी हॅज हॅड अ कोल्ड फॉर अ वीक. तिला आठवडाभर सर्दी होती वगैरे. नंतर आता अ वीक दिले म्हणजे 1 आठवडा. ठीक आहे, सेकंड आहे फिनिश्ड ऍक्शन्स. हे खूपच शॉर्ट आहे. फिनिश्ड ऍक्शन काय आहे? दीज आर ऍक्शन्स और इव्हेंट्स दॅट हॅपन सम टाइम ड्युरिंग अ पर्सन्स लाईफ. म्हणजे एखाद्या माणसाच्या आयुष्यात एखादी गोष्ट घडलेली आहे, कधीतरी घडलेली आहे. ओके, आणि ती ऍक्शन कंप्लीट झालेली आहे, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं. तो देखिए यहाँ पे क्या लिखा है, आई हैव बीन टू टोकियो. मी टोकियोला
गेलेलो आहे. ठीक आहे, म्हणजे मी माझ्या आयुष्यात कधीतरी टोकियोला गेलेलो आहे. कधी वगैरे किंवा परफेक्ट काळाशी येता काही संबंध नाहीये. दे हॅव विजिटेड पॅरिस 3 टाइम्स. त्यांनी 3 वेळा पॅरिसला भेट दिलेली आहे किंवा पॅरिसला 3 वेळा जाऊन आलेले आहेत. क्रिया पूर्ण झालेली आहे. ठीक आहे, पास्ट मध्ये चालू झाली आणि पूर्ण झाली, त्यालाच आपण फिनिश्ड ऍक्शन म्हणतोय. ठीक आहे, तर इथे फक्त तुम्हाला सिन्स आणि फॉर वापरताना कसा वापरायचा हे महत्वाचं आहे. आणि मेन थिंग इज फॉर्म्युला जो दिलेला आहे, वाक्यरचना जी दिलेली आहे, सब्जेक्ट नंतर त्याच्या सोबत हॅव किंवा हॅज कोणासोबत कसा वापरायचा, क्रियापदाचं नेहमी तिसरं रूप वापरायचं जेव्हा तुम्ही परफेक्ट टेन्स मध्ये वाक्य बनवताय तेव्हा, आणि देन ऑब्जेक्ट वापरायचे. काही ठिकाणी ऑब्जेक्ट नाही वापरला तरीही चालेल. जसं आय हॅव इटन, मी खाल्लेलं आहे, असं शॉर्ट मध्ये पण आपण बोलतो जर कोणी काही विचारलं तुम्हाला तर. ठीक आहे, हे कळलंय इथपर्यंत सगळ्यांना? कारण आपण डायरेक्टली तुमचे हे घेणार आहोत, क्वेश्चन्स घेते मी डायरेक्टली. बघा, मेक द बिलो सेंटेन्सेस इन प्रेझेंट परफेक्ट टेन्स इन पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड क्वेश्चन फॉर्म. काय करायचंय, मी पहिला सेंटेन्स बनवून दाखवते तुम्हाला. तुम्हाला प्रत्येकाला एक सेंटेंस देणार है, मैं आप सबको एक एक सेंटेंस दूंगी और उस सेंटेंस को आपको परफेक्ट प्रेजेंट टेंस में पॉजिटिव मतलब स्टेटमेंट जो आपने बनाया वो, फिर नेगेटिव एंड देन क्वेश्चन फॉर्म, उसका क्वेश्चन भी बनाना है. क्वेश्चन भी दोनों फॉर्म में होगा, येस नो टाइप आणि WH क्वेश्चन दोन्ही फॉर्मॅट मध्ये बोलायचं आहे. ठीक आहे, आता इथे आपल्याला काय काय दिलंय बघा. सब्जेक्ट दिलाय, मेन वर्ब दिलाय आणि ऑब्जेक्ट दिलाय. आणि ह्याला वापरून तुम्हाला काय करायचं आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये वाक्य बनवायचं आहे. ओके, तर बघा, पहिला सेंटेन्स आहे आपला आय. आय हा सब्जेक्ट दिलाय आपल्याला, स्टडी आणि संस्कृत. मी तुम्हाला सोपं करण्यासाठी व्हाईट बोर्डवर दाखवते. आपल्याला काय काय दिलंय, क्या दिया है, ये सब्जेक्ट दिया है आई, फिर दिया है आपको वर्ब स्टडी, और फिर आपको दिया है ऑब्जेक्ट. अभी क्या करना है, आता काय करायचं आपल्याला, प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये पहिला बनवणार मी स्टेटमेंट किंवा पॉझिटिव्ह सेंटेंस. तो आई के साथ क्या यूज करेंगे, हैव. फिर स्टडी का थर्ड फॉर्म लेना है हमें. क्या आएगा, थर्ड फॉर्म है स्टडी का स्टडीड. और फिर आपका जो ऑब्जेक्ट है वो लिखेंगे संस्कृत. ठीक आहे, अभी ये हुआ आपका पॉझिटिव्ह सेंटेन्स. हे आपलं काय झालं, पॉझिटिव्ह सेंटेन्स झालं किंवा स्टेटमेंट झाली. आता मला काय करायचंय, निगेटिव्ह. निगेटिव्ह करताना मी फक्त काय देणार आहे, हॅव नंतर काय लिहायचं, मला नॉट लिहायचंय. ओके, आय हॅव नॉट स्टडीड संस्कृत, झालं निगेटिव्ह. आता काय करायचं आहे, आता मला करायचं आहे, मला क्वेश्चन बनवायचा है. क्वेश्चन कैसा बनवणार है, मैं क्वेश्चन बनाने के लिए क्या करना है, हमें 2 टाइप के क्वेश्चन बनाएंगे. पहला यस नो वाला. तो यस नो टाइप का क्वेश्चन बनाने के लिए क्या लिखना पड़ेगा, पहले मुझे हैव, उसके बाद सब्जेक्ट आई, फिर स्टडीड एंड देन संस्कृत. हैव आई स्टडीड संस्कृत और फिर क्वेश्चन मार्क. ठीक है, और WH के लिए कोई भी रिलेटेड, मैं वाई से स्टार्ट करूंगी. वाई हैव आई
स्टडीड संस्कृत. ठीक आहे. व्हेअर हॅव आय पण येऊ शकतं की मी कुठे शिकलो. व्हाय हैव आई म्हणजे मी का शिकलो, है ना. तो ऐसे आपको 4 सेंटेंस सबको बोलने हैं. कसे सेंटेन्स करायचे कळले का आता दाखवलेले तुम्हाला सगळ्यांना. मी विचारू का डायरेक्टली. चला सेकंड सेंटेन्स आहे आपला शी ईट आणि चीज केक. ठीक आहे. पाटील सर याचा आन्सर सांगा जरा. 4 प्रकारची वाक्य बनवायची आहेत तुम्हाला. हॅलो. हा येस सर बोला. she ate cheesecake. She has हा eaten cheesecake. व्हेरी गुड. She has not eaten cheesecake. Where has she eaten cheesecake? ओके गुड. आणि एक येस नो टाईप राहिला सर. Yes, no type. Okay. Had she eaten cheesecake? येस सर व्हेरी गुड. थँक्यू सो मच सर. बघा सरांनी 4 टाईपची वाक्य आपल्याला बनवून दाखवली. आता नेक्स्ट सेंटेन्स जे आहे थर्ड, दे गो टू अंदमान. आता मला चेक करू दे की बरेच लोक इन आउट होत आहेत. आपण बघूया किती लोक प्रेझेंट आहेत. ओके नमिता मॅडम सांगा तिसरं वाक्य. दे गो टू अंदमान. They have gone to Andaman. They have gone to Andaman. बरोबर आहे. Have they have not gone to Andaman. They have not gone to Andaman. राईट. Have they gone to Andaman? करेक्ट. आता तुम्हाला WH क्वेश्चन कसा बनवणार याचं सांगा मला. Where they gone? Where they gone? वेअर दे हॅव पण वापरायला लागेल की नाही आपल्याला. Sorry. Where they have gone? येस वेअर दे हॅव गॉन. ओके थँक्यू. आणि मग त्याचा आन्सर आहे अंदमान. त्यामुळे अंदमान क्वेश्चन मध्ये येणार नाही. व्हेरी गुड मॅडम थँक्यू सो मच. आता फोर्थ सेंटेन्स आहे आपलं वी रीड आणि दॅट बुक. आता हे आपल्याला सांगणार बघूया परत आपण स्वाती मॅडम. फोर्थ सेंटेन्स वी रीड दॅट बुक हे तुम्हाला परफेक्ट प्रेझेंट टेन्स मध्ये वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये बनवायचं. हो मॅडम. He 4 नंबर. he has 4 नंबर मॅडम. he has मॅडम वी रीड दॅट बुक हे सेंटेन्स बनवताय तुम्ही. we have read that book. व्हेरी गुड. निगेटिव्ह. Negative. We have not read that book. ओके. क्वेश्चन्स. Have
have we हम्म, read that हम्म, book? हम्म. आणि आणि WH कसं होणार याच्यावर? why have read that book? Why have we? We. Why सब्जेक्ट पण लागणार. Why have we read that book? book? ओके, थँक्यू सो मच मॅडम. आता फिफ्थ सेंटेन्स आहे, ही लिव्ह हिअर फॉर 3 years. याचा आन्सर आपल्याला देणार सुषमा मॅडम. माईक चालू करा. He lived. हॅज. ही हॅज. He has. Sorry. हा He has lived हा here for 3 years. हा. नेक्स्ट. निगेटिव्ह. Negative. No? He has हम्म not lived हम्म here for 3 years. हा. आता क्वेश्चन. He, has he हम्म हम्म lived here for 3 years? हा. आणि WH. Hello. WH क्वेश्चन. Hello. WH Hello. क्वेश्चन बोला. Okay. Where has she? वेअर हॅज ही Right. Where has he लिव्ड फॉर 3 years, किंवा अजून एक टाईप होणार, फॉर हाऊ मेनी इयर्स हॅज ही लिव्ड हिअर. असं दोन्ही प्रकारे तुम्ही वाक्य बनवू शकता. म्हणजे तुम्ही प्लेस साठी पण विचारू शकता आणि टाइम साठी पण विचारू शकता. ओके, थँक्यू सो मच. देन द नेक्स्ट सिक्स्थ वन. गुठे सर, सिक्स्थ आन्सर सांगा. 4 टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. You have known Shruti for 10 हा. years. हम्म You have not known Shruti हम्म for 10 years. हम्म Uh, have you known Shruti for 10 years? हा. Uh, WH. uh, how have you known Shruti? असं होईल का? हाऊ नाही. आता असं होऊ शकतं, पण आपल्याकडे 10 years हे ऑब्जेक्ट मध्ये दिलेलं आहे ना आपल्याला, त्यामुळे त्याच्याशी रिलेटेड तुम्ही हे विचार, तुम्ही 2 प्रकारे विचारू शकता. श्रुती आन्सर हवा असेल तर हू ने सुरुवात करू शकता. हू हॅव यू नोन फॉर 10 years, हा ना, त्याचा आन्सर येणार श्रुती. आणि Shruti. येस, आणि फॉर हाऊ मेनी इयर्स हॅव यू नोन श्रुती, मग त्याचा आन्सर येणार 10 years असं. त्यामुळे हाऊ मेनी इयर्स विचारू शकता किंवा हू ने, दोन्हीही चालतील. ओके. ओके मॅडम. ओके सर, थँक्यू सो मच. अभी 7 नंबर आपल्याला सांगणार मीनाक्षी मॅडम. माईक चालू करा. हा, 7 नंबरचं सांगा. We have been here for 2 weeks. व्हेरी गुड. We have not been here for 2 weeks. Have we been here for 2 weeks? हा. Why have been here for 2 weeks? Very good. Very good. All sentences are very nicely prepared. Good. Thank you. Then Barnale madam, 8 नंबर का बताइए आप. I lose my keys. I have lost my keys. हाँ. I have not lost my keys. और why
Why I have lost my keys. हो सकता है, ओके, नो प्रॉब्लम। और एक आपका रह गया यस नो टाइप क्वेश्चन। Have I lost my यस keys? यस, वेरी गुड। हैव आई लॉस्ट माय किड्स, वेरी गुड, थँक यू सो मच। अभी नेक्स्ट आहे ही ड्रिंक टू मच कॉफी, आणि याचा आन्सर आपल्याला नलावडे मॅडम सांगतील। 9 नंबर। Okay. He has drunk too much coffee. He has not drunk too much coffee. Has he drunk too much coffee? Why has he drunk too much coffee? व्हेरी गुड मॅडम, सगळेच व्यवस्थितपणे सांगितले तुम्ही, व्हेरी गुड। देन नेक्स्ट 10 नंबर आहे, जगदाळे मॅडम सांगतील आपल्याला। प्रतिभा मॅडम माईक चालू करा। They have missed the train. हा, They have not missed the train. Have they missed the train? Why they have missed the train? व्हेरी गुड मॅडम, थँक्यू सो मच। तुम्ही पण सगळे व्यवस्थित आन्सर्स सांगितले। आता कोण राहिलं बघूया आपण। आजचे जे प्रेझेंट आहेत त्यांचे सगळ्यांचेच झाले माझ्या मते, आहे ना। सो पुढचे 2 आहेत ते मी सांगते तुम्हाला। शी गो टू कन्याकुमारी, ओके, म्हणजे आपल्याला एक गो हा वर्ब दिलाय, कन्याकुमारी ऑब्जेक्ट दिलाय आणि शी सब्जेक्ट दिलाय। मग आपण ह्याला कसं करणार आहोत, शी सोबत काय येणार, हॅज, शी के साथ हॅज आएगा। शी हॅज, गो चा थर्ड फॉर्म होणार गॉन, शी हॅज गॉन टू कन्याकुमारी। शी हॅज नॉट गॉन टू कन्याकुमारी। हॅज शी गॉन टू कन्याकुमारी, अँड वेअर हॅज शी गॉन, ती कुठे गेली आहे, वेअर हॅज शी गॉन, ठीक है। 12 नंबर कैसे करेंगे, वी ईट टू मच शुगर, वी हैव, वी के साथ क्या आएगा, हैव। ईट का होगा ईटन, वी हैव ईटन टू मच शुगर। वी हैव नॉट ईटन टू मच शुगर, निगेटिव। देन उसका यस नो टाइप कैसे आएगा क्वेश्चन, हैव वी ईटन टू मच शुगर, एंड WH आप कुछ भी डाल सकते हो, व्हाट से भी आ सकता है। व्हाट हैव वी ईटन, वी हैव ईटन टू मच शुगर, और हाउ मच शुगर वी हैव ईटन ऐसे भी आ सकता है, ओके। तो ये दोनों टाइप से हाउ मच या व्हाट से भी ये सेंटेंस आ सकता है। आता आपण, माझ्या मध्ये तुम्हाला सगळ्यांना हे व्यवस्थित कळलंय, कारण सगळ्यांनी व्यवस्थित सेंटेन्सेस बनवलेले आहेत। हे आजचं कन्व्हर्सेशन आहे। कन्वर्सेशन है और टॉपिक दिया है इन द लाइब्रेरी। एक्चुअली ये भी आपको ही प्रिपेयर करके बोलना था, बट आपको ऑलरेडी मैंने एक टॉपिक दिया हुआ है बोलने के लिए, सो इसको मैंने ही बना लिया और आपके सामने रखा हुआ है। आपको पेयर्स बनाई हुई है, उन पेयर्स को ये बोलना है, ठीक है। इसमें मैं एक्सप्लेन कर देती हूँ क्या है, काय सिच्युएशन आहे। लायब्ररी आहे, तुम्ही लायब्ररीमध्ये गेलेला आहात आणि जे लायब्रेरियन आहेत त्यांच्याकडनं तुम्ही पुस्तक मागताय, आणि मग जब आप लाइब्रेरियन से कुछ कोई बुक या किताब मांग रहे हो, तो क्या कन्व्हर्सेशन होता है जनरली, त्या दोघांमध्ये काय बोललं जातं ते तुम्हाला मी इथे दिलेलं आहे रेडीमेड, ओके। तुम्हाला तयार करायची इथे गरज नाहीये, पण बोलायची प्रॅक्टिस मात्र आपल्याला करायची, म्हणजे तुम्ही फक्त हे वाचायचंय। तर त्याच्या कोणाकोणाचे पेयर्स केलेत आपण बघूया। पाटील सर आणि प्रतिभा मॅडम इज द फर्स्ट पेयर, ठीक आहे। तर तुमचा दोघांचाही माईक चालू करायचा आहे। ए पर्सन जो आहे इथे, ए इज जो आप गेलेला आहे लायब्ररीमध्ये बुक मागण्यासाठी, आणि बी इज द लायब्रेरियन, ओके। सो नाउ यू हॅव टू इनॅक्ट द कन्व्हर्सेशन। पाटील सर आणि प्रतिभा मॅडम माईक चालू करा। कोणी Okay. कोणी स्टार्ट करू शकतो, देयर इज नो इश्यू। Okay, I will start. ओके सर।
Excuse me, madam. Yes. Can I help you? Oh, yes, I want a book. Which one do you want? I want to read something related to fantasy Okay. In which language? in English. How about Harry Potter series? Oh, yes, that will be wonderful. Okay, here it is. You have to return it within 7 days. Okay, madam. Thank you so much. I will make sure to return it in time. ओके, Thank you. थँक्यू सो मच. आता आता एक करायचं आहे बघा. तुम्ही म्हणजे मागच्या सगळ्या कन्व्हर्सेशन मध्ये हेच झालंय की एक पर्सन एकच डायलॉग बोलला गेलाय, दुसरा पर्सन दुसरा, इंटरचेंज नाही केलंय. आज आपण इंटरचेंज पण करणार आहोत. ठीक आहे. त्यामुळे आता प्रतिभा मॅडम विल बी बुक घ्यायला येणारे पर्सन आणि पाटील सर विल बी लायब्ररियन. चेंज इट. Excuse me, sir. Yes, can I help you? Oh, yes. I want a book. Which one do you want? I want to read something related to fantasy. Okay. In which language? In English. How about Harry Potter series? Oh, yes. That will be wonderful. Okay. Here it is. You have to return it within 7 days. Okay, sir. Thank you so much. I will make sure to return it. Return it in time. Okay, thank you so much. Thank you both of you. आता नेक्स्ट पेअर, सॉरी, गुटे सर आणि वर्षा मॅडम माईक चालू करा. आणि सेम करायचंय तुम्हाला जसं आता पाटील सरांनी आणि प्रतिभा मॅडमने केलं. इंटरचेंज पण करायचे डायलॉग्स. ओके, स्टार्ट. ओके. चालेल मॅडम. मी ए पार्ट करतोय सुरुवातीला. येस सर, येस सर, नो प्रॉब्लेम. एक्सक्यूज मी मॅडम. Yes. Can I help you? Oh yes, I want a book. Which one do you want? I want to read something related to fantasy Okay. In which language? in English. How about Harry Potter series? Oh yes, that will be wonderful. Okay. Here it is. You have to return it within 7 days. Okay, madam. Thank you so much. I will make sure to return it in time. ओके, आता चेंज करा. Excuse me, sir. Yes, can I help you? Oh, yes. I want a book. Which one do you want? I want to read something related to fantasy Okay. In which language? in English. How about Harry Potter series? Oh, yes. That will be wonderful. Okay. Here it is. You have to return it within 7 days. Okay, sir. Thank you so much. I will make sure to return it in time. ओके, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. गुटे सर आणि वर्षा मॅडम, थँक्यू सो मच. नेक्स्ट पेअर आहे स्वाती मॅडम आणि नमिता मॅडम. माईक चालू करा. हो मॅडम. Yes. मॅडम तुम्ही स्टार्ट करू शकता. स्वाती मॅडम. हा. एक्सक्यूज मी मॅडम. Yes. Can I help you? ओ येस, आय वॉन्ट अ बुक. Which one do you want? आय वॉन्ट टू read. रीड. I want to read something related to fantasy Okay. In which language? in English. How about Harry Potter series? Oh, yes, that will be wonderful. Okay. Here is you have to. Here is you have to return हिअर it इट within. इज. मॅडम हिअर इट इज म्हणजे हे घ्या असं. Okay. Here it is.
You have to return it within 7 days. Okay, madam. Thank you so much. I will make sure to return it in time. व्हेरी गुड. आता इंटरचेंज करा. Excuse me, madam. Yes. Can I help you? Oh, yes, I want a book. Which one do you want? I want to read something related to fantasy Okay. In which language? in English. How about Harry Potter series? Oh, yes, that will be wonderful. Okay. Here it is. You have to return it within 7 days. Okay, madam, thank you so much. I will make sure to return it in time. Okay. Thank you, both of you. Thank you so much. You can switch off your mics. Next pair is Menoka madam and Sushma madam, and I think Menoka madam is not in the class. We'll just check again. Can I do? No, wait. Other will see other people. Even Pratiksha is not there. So Sushma madam and Meenakshi madam, please mic चालू करा. Hello. Yes. हाँ. Yes, you can start. Hello. हाँ बोला. Hello. Excuse me. Hello. हाँ, continue करा. Excuse me, madam. Yes. Can I help you? Oh, yes. I want a book. Which one do you want? I want to read something related to fantasy Fantasy. Okay. In which language? in English. How about Harry Potter series? Oh, yes. That will be wonderful. Okay. Here it is. You have to return it within 7 days. Okay, madam. Thank you so much. I will make sure to return it in time. Okay. आता interchange करा. Excuse me, madam. Yes, I can help you. Can Can I I help help you? you? Oh, yes. I want a book. Which one do you want? I want to read something related to fantasy. Okay. In which language? In English. How about Harry Potter series? Oh, yes. That will be wonderful. Okay. Here it is. You have to return it within 7 days. Okay, madam. Thank you so much. I will make sure to return it in time. Okay. Thank you so much. You both have done very nice. आता माझ्या मते Barnali madam is left. So we will ask Pratibha madam, please switch on your mic. Barnali madam, switch on your mic. Yes, please start. Excuse me, madam. Ma'am. Yes, can I help you? Oh, yes. I want a book. Which one do you want? I want to read something related to fantasy. Okay.
In which language? In English. How about Harry Potter series? Oh yes, that will be wonderful. Okay, here it is. You have to return it within 7 days. Okay, madam. Thank you so much. I will make sure to return it in time. Okay, please interchange. Excuse me, ma'am. Yes, can I help you? Oh yes, I want a book. Which ones do you want? I want to read something related to fantasy. Okay, in which language? In English. How about Harry Potter series? Oh yes, that will be wonderful. Okay, here it is. You have to return it within 7 days. Okay. Okay, ma'am. Thank you so much. I will make sure to return it in time. ओके, थँक्यू सो मच. मला असं का वाटलं की परत तेच रिपीट झालं. आय डोंट हो नो. मॅम, मला पण तेच वाटलं. येस, तुम्ही परत तेच रिपीट केलं. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आपल्याकडे वेळ कमी आहे आणि मला वेळ द्यायचा तुमच्या पुढच्या टॉपिकला. ओके, सो हियर वी हॅव कंप्लीटेड विथ द कन्व्हर्सेशन. कन्व्हर्सेशन फक्त तुम्हाला आयडिया यावी की कशा पद्धतीने बोललं जातं, एखाद्या प्रश्नाला कशा पद्धतीने उत्तर दिलं जातं. ठीक है, अगर कोई कुछ पूछे तो उसको कैसे जवाब देना है, ये सीखने के लिए हम लोग कन्वर्सेशन लेते हैं और उसका प्रैक्टिस हमेशा करते रहना है. घर पे किसी के साथ, आपके बच्चे हैं, आपके आप हस्बैंड वाइफ में बात कर सकते हो, आपके अदर फैमिली मेंबर्स है उनके साथ आप बात कर सकते हो. ठीक है, तो उसके लिए आप ऐसे ही घर में जो भी अलग अलग चीजें होती है वो एज अ टॉपिक लेकर आप उसके ऊपर बात कर सकते हो. तो हियर वी आर कंप्लीटेड विद कन्वर्सेशन. और यहाँ पे मैंने आपको एक टॉपिक दिया था माय वर्क, और उसके लिए भी सीक्वेंसिंग दिया है नीचे. आपको आपके काम के बारे में कम से कम 1 मिनिट तक इंग्लिश में बात करना है. ठीक है, तुम्हें काय काम करता है ये, आप घर में हो, आप होम मेकर या हाउस वाइफ हो, तो भी घर में वो भी एक बहुत बड़ी जिम्मेदारी होती है, तो उसके बारे में भी आप बात कर सकते हो. या अगर आप कुछ प्रोफेशन में हो, आप तो आप आपके प्रोफेशन के बारे में भी बात कर सकते हैं. ठीक है, सो वी विल स्टार्ट विथ पाटिल सर. दिस इज द सीक्वेंस. सो Okay. पाटिल सर, प्लीज स्टार्ट. Hello everyone. I'm going to tell you about my work. I work as headmaster in Sarvodaya Vidyalaya Nilje, near Dombivli. I reach every day at school at 7 a.m. Then I make round of our school premises. Then I take minimum 6 lectures on 8 to 10 standard from 7:30 to 3 p.m. Between that, when off lecture is there, I complete my official work, whatever is there. Then I make my online work, which I have to complete in school portal. Then I also sometimes observe any one lecture of my teachers. They whatever they take on different classes. Then I take review. At last, I take review of all the lectures from my teachers. Like this, I work at my school. After completing our session, I leave my school at about 4:30.
ओके सर. ओके सर, थँक्यू सो मच. ओके. हा सर, तुम्ही वाक्य खूप व्यवस्थित बनवताय, बट गॅप खूप घेताय. म्हणजे मी 1 मिनिटाचा वेळ दिलाय आणि मी घड्याळ लावून चेक करते प्रत्येकाचं. तुम्ही 3 मिनिट घेतले बोलण्यासाठी. सो तुम्हाला प्रॅक्टिस फक्त बोलण्याची करायची आहे आणि मग थोडा हा जो गॅप येतो मध्ये, दॅट गॅप यू हॅव टू रिड्यूस. ओके, थँक्यू सो ओके. मच सर. ओके सर, थँक्यू सो मच. देन नेक्स्ट नेम इज वर्षा मॅडम. माईक चालू करा. Okay. Can I start? येस प्लीज. I am homemaker. I get up early in the morning and prepare myself, worship God, then makes breakfast meals for everyone, then clean the house. In the evening, I go to the market and buy vegetables and other things. I spend time with my children, help them make school projects. I play with them. I play with them, make new foods. I love my work and I learn new things from it. My work is special and it is my responsibility. I am always proud of my work. व्हेरी गुड मॅडम, थँक्यू सो मच. आणि Thank you. तुम्ही मोर दॅन 1.5 मिनिट घेतला, पण इट वॉज रिअली नाईस. म्हणजे स्पीड इज गुड. थँक्यू सो मच. नमिता मॅडम, माईक चालू करा. प्रत्येकाने नंबर चेक करा आणि रेडी रेडी राहायचं. येस मॅम, स्टार्ट. Myself Namita. I am working as a homemaker. I got up early in the morning and do my daily work. After that, I make breakfast and tiffin for my son for school. Thereafter I get up him for a school and and back giving him instruction to do his daily work. After that I have go with him to near a bus stop. After 3 o'clock he came back. Thereafter I take study of my son. After 6 o'clock we go to playground with him and play with him. I like my work very much. Thank you. ओके, थँक्यू सो मच मॅडम. तुम्हाला पण प्रॅक्टिस करायची आहे. बरेच गॅप येत. माईक बंद करा. माईक बंद करा. ओके. आणि जे टेन्स आपण शिकलोय आतापर्यंत त्याचा व्यवस्थित वापर पण झाला पाहिजे. आपण टेन्स कशासाठी शिकतोय, की तुम्ही ज्या काळात बोलताय तो परफेक्ट यायला पाहिजे तुम्हाला. आणि आता बरेच दिवस झाले, त्यामुळे त्याची प्रॅक्टिस करायचीच आहे. ओके. आय गॉट अप नाही, तुम्ही नेहमी उठा. आय गेट अप. I get up early in the morning. Okay. Then the next number is Gute sir. Yes, madam. Good evening, everyone. Every man has to work to keep his family alive. I work as a police inspector in the Maharashtra Police. I have posted at BDDS Nanded since 1 year. Before it, I was working in Palghar district. The nature of our work is as follows. We daily do patrolling in city. We check crowded places like chowk, marketplaces with the help of instrument and sniffer dog. Second, in every city or district, there are some vital installations like dam, airport. We do anti-sabotage checking of those installations on specific days of week. Third, when VIP who have threats come to our jurisdiction, we do anti-sabotage checking of the way to come and go, and also the place to stay. Our job is risky, so our government gives us more incentive. I like my job very much and feeling proud to serve common, distressed and needy people. Thank you. Yes sir, thank you so much. And it was really nice to know about the nature of work you are doing. Thank you so much. Then Menoka madam is not there. Swati madam, mic चालू करा. My work. I am working for special able children and
associate with I Daycare Sanstha. It is situated at Pen Raigad. There are 52 special children who are taking school and vocational training. We sell the product created by these special children by organizing stall at various location. Okay. There are six levels of training as per their intellectual intellectual ability, that is pre-primary, primary, NIOS, pre-vocational, vocational, Swayam. Swayam is the last class in which student working without the help of teachers and get honorarium. Our ultimate aim is to make them independent. My Very work is not my work is not just a job to me. It is my passion. It is my hobby and it is the only thing that matters to me. Thank you. very good, madam. And you are really doing very nice work. Thank you so Thank you. much. Yes, yes. And you explained it very nicely. Thank you so much. Then the next person, मीनाक्षी मॅडम माईक चालू करा. Hello. हा पटापट पटापट आपला वेळ संपत आलाय. Good evening, everyone. I am telling about my work. As I am a homemaker, I have to prepare meal for my family. I am keeping house neat and clean. Most of the time, I am spending with my children's study. I like my work very much. ओके, व्हेरी गुड. शॉर्ट अँड स्वीट आणि सगळं एक्सप्लेन केलं. थँक्यू सो मच. व्हेरी गुड. प्रतिभा मॅडम माईक चालू करा. My work is worship. I'm a homemaker. I'm get up at 6 o'clock in the morning. Then I take bath, watering tulsi, pray to God. Then I prepare morning breakfast with tea. After that, my family have it. Then I wash vessels after organizing all home, sweeping and cleaning, mopping all my home. Then after I wash clothes. After there is one class with Urvi. Then I spend a time with my daughters. Then the afternoon time to make lunch, I make it and we all take it. After that, I clean all vessels. Then in the noon, I read a book, Ikigai, and practice of song. In the evening, I make tea and we all have it. Folding clothes, Niranjan or Diya in front of God and pray to God. Now time to make dinner and make it, and we all have it, and all vessels clean it. Then some quality time spent with my family. Okay, thank you. Very, very good, madam. Thank you so much. Everything has been elaborated. Barnali madam, switch on your mic. Barnali madam, are you in the class? No. Then सुषमा मॅडम माईक चालू करा. Good evening, everybody. My name is Sushma. I am an accountant. I work in accounting from CA firm. It do accounts, GST related work, income tax, TDS, etc. I have working with data is part of a job. My work is a critical function that involves much more problems. My work actually do on a daily basis. Thank you. ओके, वेरी गुड. थैंक यू मैडम. देखिए, आज सभी ने अपने अपने काम के बारे में बहुत अच्छी इंफॉर्मेशन दी. थैंक यू so much. Here we have already crossed the time.
It's 10:04 now. So we will take your leave. I'll give homework related to today's topic so that you can practice more. And again, I am telling you, please read more, practice more, practice with your family members, converse with them, practice with your colleagues so that it will be easy for you to कन्वर्स मतलब आपने जिसके लिए ऍडमिशन लिया आहे तुम्ही ज्या गोष्टीसाठी ऍडमिशन घेतलेलं आहे की तुम्हाला सगळ्या गोष्टी इजी व्हाव्यात बोलताना ठीक है आपको इंग्लिश बोलना है तो इजीली हो सके सामने वाला क्या बोलता है आपको समझ में आता है बट उसको कैसे आंसर करना है ये सब चीजें सीखने के लिए आपको बहुत सारी प्रैक्टिस करनी जरूरी है ओके so here we will take your leave. Good night, everyone. You can leave the class now. Thank you so much. Thank you, madam. Good night, madam. Welcome. Good night. Good night, madam. Good night. Good night, madam. Good night.